जन्म मरणाच्या राहटगाड्यामधून सुटका भेटावी आणि हे जन्म मरण सुटून जावं, हीच खेप तुकाराम महाराज म्हणतात. तुम्ही चुकवा पण ही खेप चुकेल भगवंताच्या भजनानं, नामस्मरणानं. मग हे तुम्हाला संसारात असून देखील करता येईल. म्हणून संसारात असून भगवंताची भक्ती करावी हे सामर्थ्य सांगणारे, हे ज्ञान सांगणारे आपल्याला सकल संत आहेत. ते मार्ग दावणे गेले आधी दयाने संत ते म्हणले संसारात राहून भक्ती करा. आम्ही देखील संसार करून भगवंताची भक्ती केलेली. म्हणून माणसानं संसार करावा. या जीवाला दुसरं बंधन ते संसाराचं. महाराज आम्हाला कर्माचं बंधन समजलं, संसाराचं बंधन समजलं, पण मुख्य जे बंधन तुम्ही सांगणार आहात ते प्रेमाचं बंधन, ते आम्हाला सांगा. तुकाराम महाराज म्हणले हे प्रेमाचं बंधन सांगण्यासाठी तुकाराम महाराजांनी दाखला देण्याचं काम केलं. शब्द स्पर्श रूप रस गंध या गंधाच्या विषयामध्ये सूर्यविलासी नावाचं एक कमळ आहे आणि त्या कमळाच्या प्रेमामध्ये मकरंद सेवन करण्यामध्ये दंग होणारा तो भुंगा आहे. ते कमळ त्या भुंग्याला म्हणते, अरे भुंग्या, अरे भ्रमरा, माझा मकरंद सेवन करू नको, तू तुझ्या घरी निघून जा. पण दिवसभर मकरंद सेवन करणारा तो भुंगा आहे. संध्याकाळची वेळ झाली. सूर्यविलासी नावाच्या कमळाचं वैशिष्ट्य आहे, सूर्योदय झाल्याच्या नंतर पाकळ्या कोमलल्या जातात, सूर्यास्त झाल्याच्या नंतर पाकळ्या मिटायला लागतात. सूर्यास्त होण्याची वेळ आली, पाकळ्या मिटायला लागल्या. अरे भ्रमरा, अरे भुंग्या, मकरंद सेवन करू नको, तू तुझ्या घरी निघून जा. शेवटी तो दंग होणारा भुंगा, गुंतलेला भुंगा गुदमरून मरून गेला, पण तो कमळाची पाकळी पकडू शकला नाही. त्याचं एकमेव कारण लाकूड पोखरणारा भुंगा आहे. जैसा भ्रमर भेदे कोडे, जैसही न कष्ट कोरडे. कोरडं लाकूड पोखरणारा भुंगा आणि कमळाची एवढीशी पाकळी पोखरू शकला नाही. त्याचं एकमेव कारण तो दंग झाला, मग्न झाला. अनेकदा का माणूस मग्न झाला, दंग झाला, एखाद्या गोष्टीमध्ये जर माणूस गुंतला ना, तो माणूस गुंततच राहतो. गुंतून गुंतून त्याने इहलोकीची यात्रा संपवली भुंग्यानं. पण हा दाखला तुकाराम महाराजांनी समाजाला दिला. तुकाराम महाराज म्हणले नाही कष्टाचा गुमान, गोवे भ्रमर सुमन. काष्ट पोखरणारा भुंगा पण सतत गुणगुण करत, गोवी म्हणजे गुणगुण करणारा, तो शेवटी मरण पावला. हा दाखला तुकाराम महाराजांना समजला. तुकाराम महाराजांनी समाजाला सांगितला. काहींना समजलं, काहींना समजलंच नाही. तुकाराम महाराज म्हणले अरे ते किडा आहे भुंगा, तो गुंतून मरण पावला, तो प्रेमामध्ये दंग झाला मकरंद सेवन करण्याच्या. तशी माणसं देखील प्रेमामध्ये दंग झाली. तुकाराम महाराज म्हणतात प्रेम करू नका या माताची आम्ही नाही, माणसानं प्रेम जरूर करावं, कारण की जग चाललंय हे प्रेमामुळेच चाललंय. पण माणसानं प्रेम करत असताना तुकोबारायांच्या गाथीवरती प्रेम करावं. माणसानं प्रेम करत असताना माऊली ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीवरती प्रेम करावं. तुम्हाला प्रेम करायचंय छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावरती प्रेम करा. तुम्हाला प्रेम करायचंय स्वामी विवेकानंदांच्या चरित्रावरती प्रेम करा. तुम्हाला प्रेम करायचंय संतांवरती प्रेम करा. आपल्या आई वडिलांवरती प्रेम करा. जगाच्या पाठीवरती आपल्याला काहीच कमी पडणार. हे प्रेमाचं बंधन तुकाराम महाराज म्हणतात. प्रेम करावं, पण प्रेम करत असताना माणसानं स्वार्थी बनून प्रेम कधी करू नये. सध्या माणसाची देवावरती असणारी भक्ती, देवावरती असणार प्रेम हे देखील मतलबापुरतं झालंय, स्वार्थी झालंय. अन्न झालं हायब्रीड, ताकद कुठून येणार? लक्ष देऊ नये का? सध्याचं कलियुग आहे, सध्याचा काळ आहे. अन्न झालंय हायब्रीड, ताकद कुठून येणार? फुलं झाली प्लॅस्टिकची, सुगंध कुठून भेटणार? कपडे झाले कमी, संस्कार कुठून भेटणार? आपल्यासारखे भक्त झाले स्वार्थी, मग देव तरी कुठून भेटणार हो? स्वार्थी दुनिया झाली. आणि या स्वार्थी दुनियेमध्ये जो आपल्या आई वडिलांवरती प्रेम करेल ना, जगाच्या पाठीवरती त्याला काहीच कमी पडणार नाही. पण सध्याच्या काळामध्ये दुनिया बेईमान झाली. अन्न जसं हायब्रिड झालं, कपडे जसे कमी झाले, माणसं संस्कारच विसरले आणि माणसं बिघडली. एका कारणामुळे बिघडली, मोबाईल पायी माणसं बिघडली. सध्याच्या काळामध्ये माणसाचं जेवढं वाटोळं मोबाईलने केलं ना, ते कशानेच केलं. मोबाईल पायी इतकं वाटोळं झालं, एक जण कंपनीतून मोबाईल खेळत आलं बरं का, दुसऱ्याच्या घरामध्ये घुसलं. दुसऱ्याच्या घरामध्ये घुसल्याच्या नंतर ती मावशी सुद्धा मोबाईलच बघत होती. तिला वाटलं आपले पतिदेव आले काय नव्हती. ती म्हणली या या बसा. किचन मध्ये पाणी आणायला गेली, पण घराचा खरा ओरिजिनल मालक आला, पण तो येताना मोबाईल खेळतच आला होता. त्याने बघितलं आपल्या सोप्यावरती दुसरे महाशय बसले. त्याला वाटलं रस्ता चुकला की काय, अरे याड्या तुझंच घर येते.
मोबाईल पाहिजे तुझी बुद्धी भ्रष्ट झाली. एक जण पबजी खेळत खेळत महाराष्ट्रामधून दुसऱ्या राज्यात गेलं होतं. मोबाईल पाहिजे दुनिया फार बेईमान झाली. मग सध्या बेईमान होणारी दुनिया, त्यांनी जर ठरवलं आई वडिलांची सेवा करायची, संत महात्म्याची सेवा करायची, ते कधीच वाया जाणार नाहीत. पण सध्या दुनिया बेईमान झाली. आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे. माता पिता को कोई नहीं माने, माता पिता को कोई नहीं माने, औरत को बहुमान, औरत को बहुमान. आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे. साधु संत को कोई नहीं माने, साधु संत को कोई नहीं माने, हिजड़ों को बहुमान, हिजड़ों को बहुमान. आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे. पण या बेईमान दुनियेमध्ये जो आई वडिलांची सेवा करेल ना, साक्षात देव सुद्धा त्याला भेटेल. पंढरपूर मध्ये गेली 28 युग पांडुरंग परमात्मा उभा आहे. तो कशामुळे उभा आहे? भक्त पुंडलिकानं काय केलं? आई वडिलाची सेवा करत नव्हता, पत्नीच्या आहारी गेला होता, पण संतांची भेट झाली. संतांनी सांगितलं, आई वडिलाची जर तू सेवा केली ना, आई वडिलाच्या सेवे इतकं पुण्य जगाच्या पाठीवरती कोणतंच नाही. आई वडिलाची सेवा करणं म्हणजे काय? 24 तासांची पाय दाबणं नव्हे. म्हातारपणामध्ये आई वडिलांचा आधार बनणं म्हणजे आई वडिलांची सेवा आहे. मी तर म्हणतो, आई वडिलांना तुम्ही फक्त म्हातारपणे सांभाळा. तुम्ही हक्काची अर्धी भाकरच त्यांना द्या. त्यांच्याकडून अपेक्षा नाहीत. तुमच्याकडून त्यांना अपेक्षा फक्त आहे हक्काची भाकर. नाही तर त्यांना साडी नसती पाहिजे, ना त्यांना तुमची प्रॉपर्टी नसती पाहिजे. फक्त आई वडिलांचा आधार बना गड्या. आई वडिलांच्या सेवेमध्ये जेवढं पुण्य आहे तेवढं जगाच्या पाठीवरती कोणत्याच गोष्टीमध्ये पुण्य नाही. तुळशीला घातलेलं पाणी, गाईला चारलेला घास, मंदिराला दिलेली देणगी, आई वडिलांची केलेली सेवा आणि पंढरपूरची केलेली वारी जीवनात कधीच वाया जात नाही. याच्यामध्येच प्रेम आहे. पण प्रेम सध्याच्या काळामध्ये कोणाला कळतो? पण तुकाराम महाराजांना त्या काळामध्ये कळालं. समाजाला आपलंसं करायचं असेल, देवाला जर आपलंसं करायचं असेल, आपण प्रेम दिल्याशिवाय आपल्याला देव भेटणार नाही. जगाच्या पाठीवरती प्रेमाला फार किंमत आहे. आणि दुसऱ्याला प्रेम देणं हा माणुसकीचा खरा धर्म आहे. साने गुरुजींनी त्या काळामध्ये सांगितलं. आम्ही 5वी 6वी ला होतो, आम्हाला प्रार्थना होती, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे, जगी जे दीन पतित, जगी जे दीन पद दलित, दया जाऊन उठवावे जगाला प्रेम पावे. हेच प्रेमाचं आणि प्रेमाचं बंधन सांगत असताना तुकाराम महाराजांनी दाखला दिला, तो म्हणजे बापन लेकीचा. त्याचं एकमेव कारण आहे, बाप जेवढं लेकीवरती प्रेम करतो, जगाच्या पाठीवरती लेकीवरती प्रेम कोणच करत. आणि मुलगी जेवढी बापावरती प्रेम करते, जगाच्या पाठीवरती दुसरं प्रेम बापावरती कोण करत नाही. माहेरामध्ये जोपर्यंत बाप जिवंत आहे ना, तोपर्यंत लेकीला माहेरामध्ये जावं वाटतं. माहेरामध्ये जोपर्यंत आई जिवंत आहे, तोपर्यंत लेकीला माहेराला जाऊ वाटतं. एकदा का आई वडील माहेरचे गेले ना, तुम्हाला माहेराला जाऊ सुद्धा वाटत नाही. माहेरामधले आई बाप जाऊ द्या, तुमच्या हक्काचा उंबरठाच गेला बघा. आई बाप आहे तोपर्यंत माहेरामध्ये किंमत आहे. अरे 80 वर्षाचा म्हातारा बाप असू द्या, 50 वर्षाची लेक असू द्या, संसार करणारे, तरी महिनाभरात 1 महिना जाऊ द्या, लगेच तिला बापाची आठवण होते. माझ्या बापाला भेटायला गेलं पाहिजे. पिकलं पान कधी जातील याची गॅरंटी नाही. महिन्यातून का होईना लेक भेटायला जात. वेळात वेळ काढून लग बघिनी एक मावशी निघाली, लेक निघाली बापाच्या भेटीसाठी. पण तो 80 वर्षाचा म्हातारा बाप काठी टेकत आला आणि त्या लेकीच्या हातातली पिशवी घेतली. ताईडे आलीस लेकरा, ए बस हातपाय धू, दमून आली ना, जेवण करून लगेच झोपी जा. 50 वर्षाची लेक, सासरमती सगळी जबाबदारी तिच्यावरती, आणि सगळ्याच्या आधी जेवण करून झोपी गेली. हो, माहेरामधला आणि सासरमधला हाच तर फरक आहे.
सगळ्याच्या आधी झोपली ती 50 वर्षाची लेक. सकाळी लवकर उठली नाही म्हणून भावाचा मुलगा उठायला गेला. आत्या अगं उठ ना ग. तो म्हातारा बाप म्हणतो, बाळ्या आपल्या नातवाला म्हणतो, तुझ्या आत्याला उठू नको, तिला झोपू दे, ती काल खूप दमून आली. अरे सगळ्याच्या आधी झोपून सगळ्याच्या नंतर उठलं तरी चालतं, याला माहेर म्हणतात. आणि सगळ्याच्या नंतर झोपून सगळ्याच्या आधी उठावं लागतं, त्याला सासर म्हणतात. सासर मध्ये जबाबदारी आहे ना माय मावल्यांवर. हा माहेरामधला आणि सासर मधला फरक आहे. ज्यावेळेस लेक बापाला भेटते समाधान वाटतं तिला, आणि बापाला म्हणते, बाबा जावं लागेल, माझ्या पाठीमाग मुलं बाळ आहेत. ताईडे जाते ना, जाताना लसूण घेऊन जा, मिरच्या घेऊन जा, कांदा घेऊन जा, लोणच्याची भरणी घेऊन जा. सासरमध्ये तिला भेटत नाही हो पाहुणं, सगळं भेटतं, पण बापानं दिलेल्या कांद्या माग, बापानं दिलेल्या लसणाच्या चटणी माग बापाचं प्रेम आहे हो. तो बाप लेकीवरती तेवढं प्रेम करत असतो. कोणताही बाप मला सांगा, दगडाच्या काळजाचे असणारे बाप येतो, कधी रडताना दिसत नाही, पण लेक नांदायला जाताना रडताना दिसतात. सोसायटीचं कर्ज काढतो, लेकीचं लग्न थाटामाटामध्ये करतो, जावाई बापू पशी जातो, जावाई बापू माझी लेक माझ्या काळजाचा तुकडा तुमच्या स्वाधीन करतोय, माझ्या लेकीकून जर एखादी चूक झाली, माझ्या लेकीची चूक समजू नका, माझी चूक समजून ती पदरामध्ये घ्यावं. कोणता बाप म्हणेल? ढसा ढसा रडतो तो बाप, उशीमध्ये डोकं खुपसून एकांतात रडतो बाप. बापाच्या व्यथा कधी दिसत नाहीत. बाप हा घराचा आधार असतो बघा. बाप हे घराचं कुलूप आहे, कुलूप. जोपर्यंत बाप घराच्या पोर्च मध्ये बसलेला असू द्या, गावातील एका सुद्धा व्यक्तीची हिंमत होत नाही त्या घराकडे वाईट नजरेने बघण्याची. म्हातारा बाप का होईना घरामध्ये आधार असला पाहिजे. बाप आहे तोपर्यंत लोक तुम्हाला चांगलं म्हणतात, ज्यावेळेस बाप नसतो ना, लोक नको नको ते नाव ठेवतात. पण बापाच्या उरामध्ये नेहमी माया दडलेली असते, लेकरांप्रती प्रेम असते. उरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, वटामध्ये हासू जरी कणा वाकला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. बाप कळतो फक्त लेकीलाच कळतो. त्या लेकीनं आपल्या पिशवीतली 500 रुपयाची नोट काढली, घरी जाणारी 500 रुपयाची नोट आपल्या बापाच्या हातावरती टेकवली. तो बाप, म्हातारा असणारा बाप म्हणतो, ताईडे तुझी 500 रुपयाची नोट तुझ्या पशीच ठेव. उलट बापानं आपल्या कोपरेमध्ये हात घातला आणि 10 रुपयाची नोट काढली, लेकीच्या हातावरती टेकवली. ताईडे लहानपणापासून मी तुला पैसे देत आलो ना, बापाकडून एवढे 10 रुपये तरी घे. ते बापाचं प्रेम असतं. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. लेकीने बापाच्या हातावरती टेकवलेल्या 500 रुपयामध्ये जास्त किंमत होती का बापानं लेकीच्या हातावरती टेकवलेल्या 10 रुपयाच्या नोटमध्ये जास्त किंमत होती? व्यवहाराच्या दृष्टीने बघितलं 500 रुपयाला जास्त किंमत, पण भावनेच्या प्रेमाच्या दृष्टीने जर बघितलं तर बापाच्या 10 रुपयाला जास्त किंमत. प्रारब्ध बदलेलं असू द्या, पण तरी देखील तो बाप आपल्या लेकरावरती प्रेम करतो. कालांतराने तोच बाप या विश्वामध्ये निघून जाऊ द्या, सगळ्यात जास्त दुःख होतं त्याच्या लेकीला. एखादा चौकामध्ये बसणारा म्हातारा बाप तिने बघू द्या, आणि त्या म्हाताऱ्याचं फाटकं धोतर बघू द्या, तरी तिला स्वतःचा बाप आठवतो. म्हणती माझा बाप ना असं फाटकं धोतर घालून गावामध्ये फिरायचा, पण आम्हाला मात्र फाटके कपडे घालून कधी फिरून देत नव्हता. आम्हाला मात्र नवे कपडे घेऊन यायचा, आणि बाप मात्र फाटकं धोतर घालून गावामध्ये फिरायचा. याच्यापेक्षा बापानं आमच्यासाठी किती त्याग करावा. माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेन पुसताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्यानं
कशी कातर लावलेली बाप मनात झुरायचा लग्न लेकीच करीन ढांगा ढोंगा हुंड्या पायी शेत जमीन विकीन सकन वाळू बाप जेव्हा सोडून गेला त्या माऊलीचा जीव कसा कासा वीस झाला कसा कासा वीस झाला. तो बाप असतो घराचा पाया असतो. ज्यावेळेस पाया ढासळतो त्यावेळेस घराला त्या घर पण राहत नाही. आई म्हणजे घराचा कळस आहे आणि बाप म्हणजे घराचा पाया आहे. बाप घराचा तो पाया आई कळस त्यावर जेव्हा खचतो ना पाया तेव्हा ढासळते घर. उलाढाली करतो बाप फक्त घरासाठी शिव्या शाप या जगाच्या बाप घेतो साऱ्या माती. ते बापाचं काळेज असतं. मग बापाची किंमत कळणारी ती लेक आहे आणि लेकीला बापाची किंमत जास्त कळते. आणि बाप इतका लेकरावरती प्रेम करतो. अरे कोणत्याही क्षेत्रामधला बाप असू द्या, श्रीमंत बाप असू द्या, गरीब बाप असू द्या, लेकीवरती फार प्रेम करतो तो बाप. पैलवान क्षेत्रामधला बाप असू द्या एखादा, 5-6 वर्षाची लेक आहे, महाराष्ट्र केसरी पद मिळालं, चांगले चांगले पैलवान पाडले, गावकऱ्यांना सत्कार ठेवला, महाराष्ट्र चॅम्पियन झाला, महाराष्ट्र केसरी पद मिळालं. घराच्या उंबरट्यातून पैलवान बाप बाहेर पडला. 4-5 वर्षाची जी असणारी लेक आहे त्या मुलीनं आपल्या बापाच्या पायाला घट्ट मिठी मारली. मिठी मारल्याच्या नंतर अरे सोड मला सत्कारासाठी जायचंय. तरी ती लेक ऐकत नाही, बापाच्या पायाला घट्ट मिठी मारते. बाप आपल्या पत्नीला म्हणतो, अगं ऐकलंस का ग, या पोरीला धर, नाही तर ही पोरगी मला पाडन. ज्यानं चांगले चांगले पैलवान पाडले आणि ती पोरगी बापाला पाडन का? नाही पाडू शकत. बापानं भले भले पैलवान पाडले, उलट आपल्या लेकीसाठी बाप खाली पडायला तयार होतो. ते बापाचं काळेज असतं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, मी सुद्धा एका लेकीचा बाप आहे. किती लेकीनं माझ्यावरती प्रेम करावं आणि माझं किती लेकीवरती प्रेम आहे याच्यासाठी तुकाराम महाराज म्हणतात, माझं माझ्या लेकीवरती इतकं प्रेम आहे, माझ्या लेकीनं माझा धावा केला, माझ्या भेटीसाठी मी वैकुंठावरून परत आलो भागीरथीला भेटण्यासाठी. आणि लेकीचं माझ्यावरती असणारं प्रेम, भागीरथीला वाटलं बाबाला बोटो करून खाऊ घालावं. भागीरथी दुसऱ्याच्या दारामध्ये गेली, कब्बर दूध मागितलं. माझ्या भागीरथीला कब्बर दूध मात्र कोणी दिलं नाही. ज्या समाजाचं मी कर्जमुक्त केलं, सावकारकीच्या वाया इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवल्या, आणि त्या समाजानं माझ्या भागीरथीला कब्बर दूध मात्र दिलं नाही. हा समाज आहे. ज्यावेळेस तुमच्याकडे पैसा असू द्या, तुमच्याकडे प्रसिद्धी असू द्या, तुमच्याकडे प्रॉपर्टी असू द्या, तुमच्याकडे सत्ता असू द्या, लोक तुमच्या पाठीमागं धावत येतील. आणि तुमच्याकडे पैसा नसू द्या, गणगोत पाहुणे रावळे तुमच्या पाठीमागं उभे नसू द्या, लोक तुमच्या जवळ सुद्धा येत नाही. सध्याच्या काळामध्ये पैशाला किंमत. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्याकडे 14 गावची महाजनकी होती, सावकार होतो, कोपला पाटील होतो गावचे, त्यावेळेस लोक माझ्या पाठीमागं धावत होते. पण प्रारब्ध बदललं, माझ्या भागीरथीला कब्बर दूध मात्र दिलं नाही. ज्या समाजाचं कर्जमुक्त केलं त्या समाजानं कब्बर दूध मात्र दिलं नाही. हा समाज काय तुम्ही समाजाचं घेऊन बसला? अरे या समाजानं भल्या भल्याला त्रास दिलाय, तो समाज तुम्हाला मला सुद्धा त्रास देणार आहे. मी तर म्हणतो माणसाला त्रास झाला पाहिजे. चांगल्या रस्त्याला गतिरोधक, माणसाला विरोधक असल्याशिवाय माणसाची प्रगतीच होत नसते. विरोध प्रत्येकाला झाला हो. आणि जीवनाच्या पाठीवरती जगत असताना, चालत असताना, परमार्थ करत असताना, राजकारण करत असताना त्रास कधी तुम्हाला परकाकडून झाला नाही. त्रास नेहमी तुम्हाला जवळच्या कडून झाला. जगद्गुरु तुकोबरायांचा गाथा बुडवला, जवळच्या माणसांनी बुडवला, आपल्या रतडगाव मधल्या माणसानं बुडवला नाही. संतश्रेष्ठ माऊली ज्ञानोबरायांच्या जुळीमध्ये शेण कालवलं, माती कालवली, आळंदी मधलीच होती, आपल्या इथले नव्हती. राष्ट्रसंत भगवान बाबांच्या उशाला चोळी ठेवण्याचं काम केलं, जवळच्या माणसानं केलं, लांबच्या माणसानं केलं नाही. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना पकडून देण्याचं काम जवळच्या माणसानंच केलं. गणोजी कोण होता? मेहुणा होता, सक्का मेहुणा, त्याने फितुरी केली. जवळची माणसं ज्यावेळेस फितूर होतात ना, त्यावेळेस लोक सुद्धा आपल्याकडे वाईट नजरेने बघतात. फितूर झाली माणसं, स्वार्थी झाली माणसं. तुम्हाला एक सांगून जातो, त्रास नेहमी जवळची देत असतात. आणि माणसाला त्रास झाला पाहिजे, होऊ द्या हो त्रास, होऊ द्या तुम्हाला विरोधक तयार. मी तर म्हणतो, तुम्ही 100 जण जर तुमचं जर कौतुक करत असतील ना, त्यातली 40% लोक तुमच्या विरोधात असतात, 40% लोक नावच ठेवत असतात. आणि ज्यावेळेस ती 40% लोक आपल्याला नावं ठेवतात त्यावेळेसच आपण काहीतरी करण्याचं सामर्थ्य बाळगत असतो. होऊ द्या त्रास, चांगल्या चांगल्याला त्रास झाला.
आपल्याला सुद्धा त्रास होणार आहे. अरे जी भावकी प्रभू श्रीरामाच्या पाठीमागे गेली नाही, जी भावकी भगवान श्रीकृष्णाच्या पाठीमागे गेली नाही, अरे जी भावकी अर्जुनाच्या पाठीमागे गेली नाही, अरे जी भावकी पेशव्यांच्या पाठीमागे गेली नाही, अरे जी भावकी छत्रपती शिवाजी महाराजांच्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पाठीमागे गेली नाही, अरे जी भावकी राष्ट्रसंत भगवान बाबांच्या पाठीमागे गेली नाही, जे भावकी सद्गुरू वामनभाऊ महाराजांच्या पाठीमागे गेली नाही, ती भावकी तुमच्या माझ्या पाठीमागे काय येणार आहे? लहान असाल सहन करायला शिका, मोठे असाल माफ करायला शिका. आयुष्यामध्ये कधी भांडणच होणार नाही. सहन करायला शिका. जो सहन करतो तो माणूस या कलियुगामध्ये टिकत असतो बघा. पण सहन करण्याची ताकद सकल संतांमध्ये होते. तुकोबरायांनी सहन केलं. जाऊ द्या माझ्या भागीरथीला नका का लोकांनी दूध द्यायना. कब्बर दूध दिलं नाही हो. भागीरथी रडायला लागली. तुकाराम महाराज म्हणतात, अगं भागीरथी बाळा रडायला काय झालं तुला? बाबा रडू नको तू काय करू. मला वाटलं तुम्हाला बोटो करून खाऊ घालावं, पण मला कबर दूध मात्र कोणी दिलं नाही हो. तुकोबराने एक काम केलं, भागीरथी नका का तुला लोकांनी दूध द्यायना. तुकाराम महाराज येडेश्वराच्या मंदिरामध्ये गेले. महादेवाच्या नंदीला येडेश्वरा ते पूजिले, दूध नंदीचे काढे रे. दगडाच्या नंदीने दूध दिलं हो, पण माणसानं त्या काळी दूध दिलं नाही. इतकी दगड प्रामाणिक होती त्या काळाची माणसाला बाड. भाऊ आता सुद्धा दगडच प्रामाणिक आहे, माणूसला बाडे. माणूस इतका लबाडे. दगड लय प्रामाणिक हो. रामभाऊचं शामरावचं बांधावरून भांडण होतं. गावची पंच कमिटी येते. रामभाऊला शामरावला बांधावरती दगडाचा नंबर ठोकून दिला जातो आणि रामभाऊला सांगितलं जातं, रामभाऊ उद्यापासून तुम्ही या दगडाच्या नंबराच्या इकडे यायचं नाही. शामराव उद्यापासून तुम्ही या दगडाच्या नंबराच्या इकडे यायचं नाही. तो रामभाऊ म्हणतो, आजाची बापाची 40 एकर जमीन होती. गावचा नाद पुरा करण्याचे पैसे टिकले. त्याची बॅलन्स राहिलेले 5 एकर फुकीन एका नादच पुरा करेन. इथे चांडाळ चौकटी प्रकरण क्रमांक 1. हे गात्यातलं नसून हे माथ्यातलं. ज्याला कळे त्याला धन्यवाद. विनोदाची भाषा सोडा. 2 दिवस झालं 3 फूट दगड रामभाऊच्या वावरामध्ये सरकलेला होता. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. तो दगड गेला असेल का? तो दगड नेला असेल हो. नेला असेल. तो स्वतःच्या पावला नाही गेला. मग दगड प्रामाणिक का माणूस प्रामाणिक? दगड प्रामाणिकच आहे. सांगू का दगड किती प्रामाणिक आहे? संप्रदायाची माफी मागून वाक्य बोलेल. अरे ज्या दिवशी आपण दगडाला बुक्का लावतो त्या दिवशी दगडाचा विठोबा तयार होतो. ज्या दिवशी आपण दगडाला गुलाल लावतो त्या दिवशी दगडाचा ज्योतिबा तयार होतो. ज्या दिवशी आपण दगडाला भंडारा लावतो त्या दिवशी दगडाचा खंडोबा तयार होतो. ज्या दिवशी आपण दगडाला सिंदूर लावल त्या दिवशी दगडाचा मसोबा तयार होतो. माणसाला कुठला कलर लावू म्हणजे माणसानं माणसात यावं. माणसानं माणसात येण्यासाठी ही कीर्तन परंपरा आहे. जगण्याचा दृष्टिकोन तुम्हाला कीर्तनामध्ये शिकवला जातो. शाळेमध्ये तुम्हाला काटकोन, त्रिकोण, लघुकोन, विशालकोन शिकवला जाईल. पण जीवन जगायचं कसं, जगण्याचा दृष्टिकोन हा फक्त तुम्हाला कीर्तनामध्ये शिकायला भेटेल. म्हणून माणसाने माणसाप्रमाणे वागावं. त्या काळी माणसानं साथ दिली नाही, दगडानं साथ दिली. दगडाच्या नंदीचं दूध काढलं. तुकोबरायांमध्ये सामर्थ्य होतं, अधिकार होता. पण एका व्यक्तीसाठी तुकोबरायांनी दगडाच्या नंदीचं दूध काढलं. ते लेकीसाठी. याला तुकाराम महाराजांचं प्रेम म्हणावं. याच्यासाठी तुकाराम महाराज म्हणतात, बाप लेकीसाठी काय करतो. अभंगाच्या 3ऱ्या चरणात पदरी घाली पिया, पदरी घाली पिया, पदरी घाली पिया, पदरी घाली पिया, हे पदरी घाली पिया, निर्भर साथे माया, बाप निर्भर साथी माया, बाप निर्भर साथी माया, बाप निर्भर साथी माया, प्रेम प्रीतीचे माधले, 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 माधले
बाप निर्बळासाठी बाळा. ते एका कारणासाठी, कारण की बापाचं लेकीचं तेवढं प्रेम आहे. म्हणून तुकाराम महाराज द्रुपदामध्ये म्हणतात, प्रेम प्रीतीचे बांधले ते नसते काही केले. काही केल्या बिगर हे प्रेम कमी होणार नसतं. जसं शिष्याचं गुरुवरती प्रेम असतं, जसं भक्ताचं विठाला 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 विठ्ठल. म्हणून माणसानं प्रेम करावं. प्रेमाचं बंधन आपल्याला समजायला लागलं. पण प्रेमासोबतच जसं आपण दुसऱ्याला प्रेम देतो, तसं भगवंताप्रती सुद्धा निष्ठा, भाव, भक्ती असणं फार गरजेचं आहे. कारण की जगाच्या पाठीवरती प्रेम आणि भाव आपण ठेवलाच पाहिजे. भगवंतावरती प्रेम केलं. संत मीराबाईंनी गोविंद 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 मना लागे छंद. छंद लागला त्या भगवंताच्या भक्तीचा. ओढ निर्माण झाली अंतःकरणामध्ये. भाव, प्रेम. जगाचा मालक तुमचं प्रेम बघतो, तुमचा भाव बघतो. तो कधी पैसा बघत नाही, प्रतिष्ठा बघत नाही, सत्ता बघत नाही हो. तो फक्त अंतःकरणामध्ये असणारा भाव बघतो. एकाकडे सत्ता होती. द्वारका नगरीचे राजे होते भगवान श्रीकृष्ण. पण एकाच्या प्रारब्धानं 18 विश्व दारिद्र्य सतत सुदाम्याचं. भीक मागून खाणारा सुदामा. पण मैत्री कशी असावी, प्रेम कसं असावं, भगवंताप्रती निष्ठा, भक्ती, भाव कसा असावं, याचं प्रतीक, याचं उत्तम उदाहरण भगवान श्रीकृष्णाचं सुदाम्याचं. सुदाम्याला ओढ निर्माण झाली भगवंताला भेटायला जाण्याची. सतत नामस्मरण असायचं, सतत भक्ती असायची. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. संसाराचा विचारच कधी केला नाही. सतत भजन, सतत नामस्मरण. पत्नी वैतागली. घरी काय खायला आहे का? खायला काय नाही. आणि त्याचं गुणगान गाता. तो बघा कसा सिंहासनावरती बसलाय. पत्नी ओरडली सुदामाला. वैतागून ती म्हणली काहीतरी घेऊन या त्याच्याकडून. बरं, याला मागायची गरज होती का? काहीच मागितलं नाही सुदाम्यानं. म्हणले त्याच्याकडून काहीतरी आणायचं म्हणल्या मोकळ्या हातानं गेलं नाही पाहिजे. घरी खायला काही नव्हतं. पोहे होते मडक्यामध्ये थोडेसे. त्या पोह्याचा भुगा आपल्या धोत्राच्या गाठीमध्ये बांधला. दर मजल करत जात असताना द्वारका नगरीच्या द्वाराजवळ, महाद्वाराजवळ फाटकत होत. बघितलं. शिपाई ओरडले, अरे कोण भिकारी आपल्या नगरीमध्ये आलाय? सुदाम्याने म्हणावं, मी भिकारी नाही, तुमच्या राजाचा लहानपणीचा मित्र आहे. त्याला जाऊन सांगा तुमचा मित्र तुमच्या भेटीसाठी आला. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, दर के सुदामा करीब आ गया है. सांगा. मग लहानपणीचे 1-2 गोष्टी सांगितल्या. जय विजय, त्यातला जय गेला. भगवान श्रीकृष्णाला म्हणला तुमचा लहानपणीचा मित्र सुदामा नावाचा आलाय. बघितलं. भगवान श्रीकृष्णानं सिंहासन सोडलं आणि महाद्वाराजवळ आले. दर्शन घेतलं भगवान श्रीकृष्णानं. सुदाम्याचं घट्ट अलिंगन दिलं आणि भगवान श्रीकृष्णानं सुदाम्याची स्वारीच काढली, पालखी काढली, सिंहासनावरती आणून बसवलं. ती शिपाई म्हणायला लागली, का भिकाऱ्याला भगवान श्रीकृष्णानं त्याची मिरवणूक काढली, सिंहासनावरती बसवलंय. काय सामर्थ्य असावं. भगवान श्रीकृष्ण पायाजवळ बसले.
पायामध्ये काटे मोडलेले सुदाम्याच्या. भगवान श्रीकृष्णानं पायातला काटा काढावा. काटा काढण्याची पद्धत आहे, जिभेवरला थुंकी घ्यायची आणि जखमीवरती चोळायची. भगवान श्रीकृष्णाच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. भगवान श्रीकृष्ण म्हणले, अरे सुदामा, माझ्या भेटीसाठी इतका आतुर झाला, पायामध्ये काटे मोडलेले, तुला समजलं नाही? आतापर्यंत जगाच्या मालकानं 2च जणांच्या पायातले काटे काढले. तुकाराम महाराजांची पत्नी आवली जिजाऊ आईसाहेब तिच्या पायातला काटा काढला आणि भगवान श्रीकृष्णानं सुदाम्याच्या पायातला काटा काढला. असा काटा लई जणांचा काढला. असा काटा लई जणांचा काढला. पायातला 2 जणांचा काटा काढला. अश्रूचे थेंब पायावरती पडले. भगवान श्रीकृष्णाला विचारलं सुदाम्यानं, देवा हे अश्रू कस काय? अरे सुदामा, तुझी माझ्यावरती भक्ती प्रेम किती आहे? देवा, तुझी भेटीची ओढ होती, मी भेटायला आलो, आता जावं लागेल. जात असताना भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, अरे सुदामा, असं मोकळ्या हाती जाऊ नको रे. देवा, मला काही नको, तुमचं दर्शन झालं हेच फार. पण भगवान श्रीकृष्ण अंतःकरणामधलं ओळखलं होतं, पत्नीने काहीतरी मागायला पाठवलं होतं. पण भगवान श्रीकृष्ण भाव बघतो, भक्ती बघतो, प्रेम बघतो, मग कामे न सांगता करी अंतःकरणामधला भाव ओळखला. शुद्ध भाव देखो निया, गाव सोनियाचा दिला गा. सुदामा ब्राह्मण दुखे दारिद्र्य पिढीला, मुष्टीभर पोहे घेऊन त्याचे भेटीला गेला. ओ शुद्ध भाव देखो निया, गाव सोनियाचा दिला गा. विठोबाचा धर्मचा. अंतःकरणामधला भाव ओळखला, नगरी सोन्याची देऊन टाकली. भगवान श्रीकृष्णांनी जसं अर्जुनाला उपदेश केला ते तंतोतंत उदाहरण माऊली ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगावं. अरे अर्जुना ऐक, हे सांगावे काय किरीटी, तुझी देखील आपुल्या देखी, मी सुदाम्याच्या सोडी गाठी पोहया लागे. पै भक्ती की मी जाणे, तेथसान थोरन म्हणे, आम्ही भावाची पाहुणे भलते लया. आम्ही भावाचे पाहुणे आहेत, आम्ही भाव बघतो, भावे विन देव न कळेनी संदेह. अरे अर्जुना, मी तुला भाव सुदाम्याचा सांगितला, पण माझं मन सुद्धा तुझ्या ठिकाणी तेच होतं. तुझ्या रथाचं मी सारथ्य पण केलं, उगच नाही केलं. तुम्ही 5 भावंड होती, 5 भावंड, आणि तिकडे 100 कौरव होते. तुम्ही 5 जणांना धर्म जाणला, मला शरण आले, वाईट काळामध्ये तुम्ही माझी भक्ती केली, म्हणून तुमच्या रथाचं सारथ्य पण केलं. नाही तर काय होतं तुमच्याकडे? पत्नी डावावरती लावा लागली होती, पत्नी काय राहिलं होतं रे तुझ्याकडे? पण का रथाचं सारथ्य पण करतो? त्याचं एकमेव कारण, तुम्ही माझ्या प्रती भाव ठेवला, निष्ठा ठेवली, भक्ती केली. नाही तर पाहती पांडव अखंड वनवासी, पाहती पांडव अखंड वनवासी, परित्याले वासी आठवीती. पण एक काम केलं, वनवास भेटला, पत्नीडावरती लावा लागली, खचले नाही, त्या देवाला आठवलं. पण या जगाच्या मालकाची रीते, या जगाच्या मालकाचं सामर्थ्य, भगवान श्रीकृष्णानं 100 मधला एक सुद्धा जिवंत ठेवला नाही आणि या 5च्या केसाला सुद्धा धक्का लागून दिला नाही. म्हणून ही भगवान श्रीकृष्णाची ताकद आहे. आणि महाराज सांगितलं, मी भाव जाणणार आहे, प्रेम माझ्या प्रती चालतं, भाव माझ्या प्रती चालतो, भावे विन देव न कळणी संदेह, म्हणून मी भाव जाणणार आहे. तुकाराम महाराज म्हणतात, असाच भाव आपण भगवंताप्रती जर ठेवला ना, तो भगवंत परमात्मा आपलंस कधी बी होऊ शकतो. या भावानंच देवाला आपलंस करता येईल. तुकाराम महाराजांनी अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये, तुका म्हणे भावे, 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 बेन देवे आकरावे, बेन देवे आकरावे, प्रेम प्रीति बांधले, प्रेम प्रीति बांधले, बेन देव आकरावे,
देवे करावे प्रेम प्रीती ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली ज्ञानेश्वर मावली ज्ञानेश्वर मावली तुका म्हणे भावे भेने देवे आकारावे प्रेम प्रीतीचे बांधले ते सुटे काही केले. तुकाराम महाराज म्हणतात अंतःकरणामध्ये प्रेम असेल, भाव असेल, तेव्हा मी सुद्धा त्यांच्या ठिकाणी कायम वास्तविकपणे कायम माझं वास्तव्य तिथे राहील. म्हणून तुका म्हणे भावे भेने देवे आकारावे, त्याच्यासाठी प्रेम प्रीतीचे बांधले ते नसुटे काही केले. प्रेमाचं बंधन आणि भावाचं बंधन हे जीवाला असलं पाहिजे. कर्माचं बंधन आणि संसाराचं बंधन हे जीवाला मुख्य आहे. तशी 4 बंधन आपण अंतःकरणामध्ये जोपासायची. चांगलं जगायचं, चांगलं वागायचं, आपापली माणसं मोठी करायची, देवाच्या देशाच्या धर्माच्या कार्यात आपापले मतभेद बाजूला ठेवायचं आणि एका आईच्या लेकराप्रमाणे धर्ममंडपामध्ये एकत्र यायला शिकायचं. आपल्या कार्यक्रमाचं सार्थ होईल. ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणात आपण सर्वजण जमलेला आहात, तानाजी बापूराव पोटे भाऊ गेले आपल्यामधून 1 वर्षापूर्वी निघून गेले. त्यांच्या पाठीमागं त्यांच्या पत्नी आहेत, आई शांताबाई तानाजी पोटे. त्यांच्या पाठीमागं त्यांचे 2 चिरंजीव आहेत. आमचे अर्जुन भाऊ असतील, आमचे भीमाशंकर भाऊ असतील. हे 2 मुलं त्यांच्या पाठीमाग आहेत. त्यांच्या पाठीमागे त्यांचा बाकीचा परिवार आहे. त्यांच्या 2 मुली आहेत, परमादाने परमश्रद्धे शशिकलाताई शिरसाट, आमच्या इंदूबाई बडे, या त्यांच्या 2 मुली आहेत. बाकीचे पाहुणे रावळे आहेत. या कुटुंबाला जेवढं दुःख झालं तेवढं दुःख आपल्याला तर मात्र निश्चित झालं नाही. पण आपल्या सुद्धा अंतःकरणामध्ये प्रेम आहे, गरिबीची जाण आहे, दुःखाविषयी जाण आहे. म्हणून आपण त्यांच्या दुःखामध्ये एकत्र आलोत. आणि जाता जाता तुम्हाला एक सांगेल, आपलं कीर्तन झालेलं आहे. झालेली कीर्तन रूपी सेवा भाऊंच्या चरणी समर्पित करू. सद्गुरू वामनभाऊ महाराज, सद्गुरू भगवान बाबा यांच्या चरणी झालेली सेवा समर्पित करू. बोलता बोलता माझ्या मनातून एखादा वाईट शब्द गेला असेल, उदाहरण करणारे माझा मला परत करा. जे बरोबर आहे ते सकल संतांचं आहे, आचरणामध्ये आणण्याचं काम करा. जाता जाता तुम्हाला 3 गोष्टी सांगतो, अंतःकरणामध्ये जोपासा, अंधश्रद्धा डोक्यातून काढून टाका. दुसरी गोष्ट आपापली माणसं मोठी करा. तिसरी गोष्ट देवाच्या देशाच्या धर्माच्या कार्यात मतभेद विसरा, एक आईच्या लेकराप्रमाणे एकत्र या. अंधश्रद्धा डोक्यातून काढून टाका. लोक म्हणतात चपला गेल्यावर साडेसाती जाते. अंधश्रद्धा झाली हो, चपला गेल्यावर साडेसाती जात नाही. 500 रुपयाला कामला साडेसाती जाती होय. मला वाटलं साडेसाती फक्त आपल्या महाराष्ट्रात काही को. गणपतीमध्ये मी चेन्नईला कीर्तनाला गेलतो, विमानाने गेलतो आणि एअरपोर्ट वरती मी 1000 रुपयाची चप्पल घेतली हो. कीर्तन झालं आणि माझी चप्पल गेली. एक जण माझ्याकडे आलं, म्हणलं आई हो तुमची गेली की हो. पहिला फोन घेतला आणि घरी आईला फोन केला. बायको नाही, मला नाही तर बायकोला केला. म्हणजे गेली किंवा म्हणल्यानंतर माणूस घाबरत. नंतर म्हणतो चप्पल, तिकडे बोलण्याची भाषा आहे बघा. चपला गेल्यावर साडेसाती जात नाही बाबा. काय झालं, एकदा माझी चप्पल गेली, मी दुसऱ्याची हाणली. आता काय करता, रोज रोज घ्यायला परवडत नाही. असंच झालं. ड्रायव्हरला म्हणलं जाऊ द्या, गेली ती गेली, माझी गेली, तुझी गेली, एखाद्या चांगल्याची बघून हाण. मी नवीन घेतली होती, त्यांनी माझीच हाणली. गाडीमध्ये बसलो, बघितलं, म्हणलं तुला माझीच दिसली का? म्हणे महाराज तुम्हीच चांगले दिसले म्हणून तुमची चप्पल हाणली. अरे साडेसाती म्हणजे ही अंधश्रद्धा झाली. लोक म्हणतात मांजर आडवी गेली म्हणजे साडेसाती, ही अंधश्रद्धा झाली. मी तर म्हणतो माणसाची श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. मांजर आडवी गेली का लोक 5 पावलं मागं जातात. अरे काय चालायची गरज आहे? मी मांजरीने जावं तरी कुठं? त्या बिचिराला जिकडे जाईन तिकडे रस्ताचे. मी तर म्हणतो 10 मांजरी आडव्या जाऊन त्या निश्चित आपलं काम होईल. एक माणूस आडवा गेल्याच्या नंतर गावचा सप्ताह बंद पडायला लागतो. माणसं आडवी जाता कामा नाही. कीर्तन करायचं येऊन पाहिजे, वादकच येऊन पाहिजे, साऊंड वालाच येऊन पाहिजे, शिटिंग वालाच येऊन पाहिजे, भोंगाच इकडे नव्हता पाहिजे, भोंगाच घेऊन जाय घरी परत इकडे येऊ नको. माप काढणारी लय बघा. ज्याला सप्त्यात बोलता येत नाही त्याला माईक घ्यायचा येणार. ऐकाने आवाजाकडे लक्ष द्या. आज आपल्या गावात खाडे महाराजांचं हे होणार आहे. हे एका बाजूने बायाने बसा, एका बाजूने स्त्रियांनी बसा. गाड्याने काय मंडपावर बसायचं? काय बोलतील त्याचा ताळमेळ नाही. चांगलं बोलावं, थोडंसच बोलावं. साचा आणि मवाळ मिथुले निरसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. म्हणून चांगलं जगा, चांगलं बघा. अंधश्रद्धा काढून टाक. ही अंधश्रद्धा झाली. मी तर म्हणतो 10व्याचं खात जा, वर्ष श्राद्धाचं खात जा. हे तुम्हाला जरी सांगितलं असलं ना बाकीच्यानी, 10व्याचं खाऊ नका, वर्ष श्राद्धाचं खाऊ नका.
ज्याला राग येईन त्याला राग येईन. काही काही सांगतात दाव्याचं खाऊ नका, वर्ष श्रद्धा खाऊ नका, बांधून घेऊन जातात आणि आपल्याला सांगतात खाऊ नका. अरे गेलेल्या माणसाच्या दुःखामध्ये आपण एकत्र आलो असतो, हे बनवलं त्यांच्या स्मरणार्थ, पण आपण उपाशी पोटी घरी जाऊ नये, आपण त्यांच्या दुःखामध्ये सहभागी झालेलो असतो, म्हणून आपल्यासाठी केलेलं ते अन्नदान असतं. हे आपल्याला इथलं चांगलं अन्नदान चालत नाही. बरं मला सांगा भाऊ, तुम्ही जाणकार मंडळी आहात, जुनी मंडळी, या जगाच्या पाठीवरती तुका म्हणे येथे भजन प्रमाण, भजन आणि मग कीर्तने, इथं केलेल्या भजनाचा, सुरुवातीला भजनच होतं ना, भजन म्हणजे पंचपदी भजन, मग कीर्तन सुरू झालं. भजनाचा, पवित्र कीर्तनाचा प्रभाव शेजारी बनवतात आचार्य दादा स्वयंपाक. बर हे इथं बनवलेलं अन्न चांगलं की वाईट? बरं इथं कीर्तनात, मला सांगा, इथं कीर्तनात बनवलंय ते, याचा प्रभाव चांगला होत असेल ना? हे पवित्र अन्न चालत नाही. इथून उपाशी जातात, जाताना दाब्यावरती थांबतात, पारुष्या बाया, शेंबड्या आचारी, मिसरीची पिचकाऱ्या त्यात उडलेल्या, बटर लावून नान मागत ती काढा चालते, तुला हे चालत नाही होय? अरे अंधश्रद्धा डोक्यातून काढून टाकावं. मी तर पहिल्या पंक्तीला बसत असतो, काय कोणी सांगितलं? पोटाला मारायचं नाही. आणि करते कोण कशासाठी? पोटासाठीच करते ना माणूस. म्हणून चांगलं जगा, चांगलं अंधश्रद्धा डोक्यातून काढून टाका, आपली माणसं मोठी करा, चांगलं जगा, चांगलं वागा. झालेली कीर्तन रूपी सेवा भाऊंच्या चरणी समर्पित करू आणि इथं सेवेला पूर्ण विराम देऊ. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठला विठ्ठल जय जय विठ्ठला बोले ले बोले बापुरे करा क्षमा दिला दे कारण आपला करा क्षमा